नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा, 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। आपण उत्तरांसहित वाचू। पहिले विधान, घोडदळातील सरनोबत हा सर्वोच्च अधिकारी होता। दुसरे विधान, अकबर दक्षिणेत संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आला। तिसरे विधान, छत्रपती शाहू महाराजांनी सातारा येथे स्वतःच राज्याभिषेक करून घेतला। चौथे विधान, संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणतात। पाचवे विधान, संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र असे सन्मानाचे पदक दिले जाते। प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तरे सांगा। 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। पहिला प्रश्न, संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना म्हणतात। उत्तर, संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणतात। दुसरे विधान, मूलभूत हक्कांचे पालन करणे कोणाला बंधनकारक असते? उत्तर, मूलभूत हक्कांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असते। तिसरा प्रश्न, मूलभूत हक्कावर बंधने आल्यास यांच्याकडे दाद मागू शकतो? उत्तर, मूलभूत हक्कांवर बंधने आल्यास न्यायालयाकडे दाद मागू शकतो। प्रश्न चौथा, 8 खात्यांचे मंडळ कोणते? अष्टप्रधान मंडळ हे 8 खात्यांचे मंडळ होय। पाचवा प्रश्न, बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते। उत्तर, बहिर्जी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता। प्रश्न तिसरा, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा। 5 गुणांसाठी आहे। पहिले विधान, पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात। हे विधान चूक आहे। पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात। दुसरे विधान, प्रेयरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात। हे विधान बरोबर आहे। तिसरे विधान, भूमध्यसागरी प्रदेशातील झाडांची पाने मेनसट असतात आणि झाडांची साल फार जाड असते। झाडातील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते। हे विधान चूक आहे। झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते। चौथे विधान, उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा महत्त्वाचा प्राणी आहे। हे विधान बरोबर आहे। पाचवे विधान, वाघ सिंहासारखे मांसभक्षक प्राणी विषुववृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात। हे विधान चूक आहे। वाघ, सिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशात जास्त आढळतात। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।